मी प्रकाश एकनाथ शेंडगे आज SP ऑफिसला आलो होतो तक्रारी अर्ज देण्यासाठी. विषय असा आहे की श्रीरामपूर तालुका नायगाव या ठिकाणी माझ्या भावाचा खून केला. माझ्या भावाचा खून करणारे जे आरोपी ते अजूनही मोकाट फिरत आहेत रस्त्यावर. त्यांच्या मार्फत आम्हाला धमकी देण्याचा प्रयत्न चालू आहे आणि त्या आरोपींना सांभाळणारा व्यक्ती म्हणजे हा शंकर चौधरी. या शंकर चौधरीवर कठोर कारवाई व्हायला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी, DG साहेबांच्या आदेशाचं जर पालन होत नसेल तर आम्ही न्याय कोणाकडे मागायचं. या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करून आम्ही ज्यावेळेस DG साहेबांना भेटलो, DG साहेबांनी जे आदेश दिलेले आहे त्या शंकर चौधरीला पोलीस मुख्यालयावर तिथं त्याची बदली केलेली आहे. परंतु हा शंकर चौधरी आजही बी श्रीरामपूरमध्येच काम पाहतो. आता हा शंकर चौधरी किती दिवस अजून श्रीरामपूरमध्ये राहणार आहे, हा एक मोठा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा आहे की हे आरोपी इतके मोकाट फिरतात, त्यांना अटक का होत नाहीये? इतर समाजातल्या सर्वच लोकांना दिसतात बुवा हे फिरतानी, पण हे पोलीस प्रशासनाला का दिसत नाही? या आरोपींना लवकरात लवकर अटक व्हावा आणि शंकर चौधरीला पुन्हा एकदा त्याच्यावर कारवाई व्हावा, यासाठी मी आज SP ऑफिसला आलो होतो आणि मी तक्रारी अर्ज दिलेला आहे. याची चौकशी व्हायला पाहिजे आणि याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. SP साहेबांनी मला न्याय मिळवून द्यावा, मी अशी त्यांना विनंती करतो. तुम्ही धन्यवाद. जे म्हटले आता शंकर चौधरी हा व्यक्ती श्रीरामपूरमध्ये कोणत्या पदावर आहे? श्रीरामपूरमध्ये शंकर चौधरी एक हवालदार म्हणून कार्यरत आहे. पोलीस प्रशासनामध्ये काम करत असताना सुद्धा ते वेगळ्या वेगळ्या प्रकारचं कलेक्शन म्हणजे अवैध धंद्याचं कलेक्शन शंकर चौधरी करत असतो. याचं सगळे पुरावे आमच्याकडे आहेत आणि आता जर याच्यावर जर ॲक्शन जर नाही घेतली तर मी पुन्हा एकदा DG साहेबांना भेटण्यासाठी जाणार आहे. माझी SP साहेबांना विनंती आहे, या प्रकरणाची चौकशी त्यांनी सखोल चौकशी करावी आणि मला न्याय द्यावा. सदर घटनेचा एसपींनी सखोल तपास करावा आणि तुम्हाला न्याय द्यावा यासाठी तुम्ही काय आवाहन कराल? सदर टोळीवर मोका लागूनही सर्व आरोपी मोकाट फिरताय. या आरोपींपासून माझ्या कुटुंबाला व मला धोका आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की बाबा या जर माझ्या जीवाला किंवा माझ्या घरच्यांना काही जर झालं तर याची जबाबदारी शंकर चौधरी शंकर चौधरी पोलीस हवालदार शंकर चौधरी, अर्जुन दाभडे आणि पोलीस प्रशासन या गोष्टीला सर्व जबाबदार राहील. आणि या प्रकरणाची चौकशी SP साहेबांनी सखोल चौकशी करावी, मला न्याय द्यावा. जर मला न्याय मिळाला नाही तर मी माझ्याकडे आत्मदहन केल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय राहणार नाही.